future perfect continuous tense. So our last type of tense is future perfect continuous tense. Future perfect continuous tense याला मराठीत म्हणतात चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याला इंग्रजीत दुसरं नाव पण आहे फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आता दिस टेन्स is used to talk about an action or event, This tense is used to talk about an action or event that will have started in the future. And will be in progress. So future perfect continuous tense is used to talk about an action or event that will have started in the future and will be in progress. म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ जो आहे हा भविष्यकाळ जेव्हा एखादी घटना भविष्यात चालू झाली असेल आणि भविष्यात ती प्रोग्रेस मध्ये असेल, चालू असेल, भविष्यातच चालू होऊन भविष्यातच ती घटना चालू असेल तर त्या घटना दर्शवण्यासाठी कोणता टेन्स वापरला जातो? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याला दुसरं नाव काय आहे? फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. राईट, समजलं हे? हा जो टेन्स आहे हा टेन्स कशासाठी वापरला जातो? ज्या घटना भविष्यात चालू झालेल्या असेल किंवा चालू झालेल्या असेल आणि चालू असेल, तीच घटना जी चालू झालेली असेल भविष्यात आणि तीच घटना जी आहे ती इन प्रोग्रेस असेल त्या घटना दर्शवण्यासाठी जे आहे ते ओके फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे आपल्याला 4 जनरल स्ट्रक्चर शिकायचे. किती जनरल स्ट्रक्चर शिकायचे? 4. पहिला जनरल स्ट्रक्चर जो असतो तो कोणता असतो? नेहमी असर्टिव्ह सेंटेन्सचा. कशाचा? असर्टिव्ह सेंटेन्सला दुसरं काय नाव आहे? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. काय आहे? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता हा कंटिन्युअस टेन्स आहे. कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजे घटना चालू असेल. घटना काय असेल? चालू असेल. तर याच्यामध्ये आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणताही कंटिन्युअस टेन्स असला तर त्याच्यामध्ये आपण वर्बचा कोणता फॉर्म वापरतो? V4. कोणता फॉर्म वापरतो? V4. वर्बचा V4 फॉर्म वापरतो. लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस शैल और विल प्लस हैव प्लस बीन प्लस काय? बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. हे राहणार आहे जनरल स्ट्रक्चर. काय राहणार आहे? जनरल स्ट्रक्चर. कशाचं? असर्टिव्ह सेंटेन्स. कशाचं? असर्टिव्ह सेंटेन्स. सब्जेक्ट प्लस शैल और विल प्लस हैव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. मग असर्टिव्ह सेंटेन्सचं एग्जांपल. असर्टिव्ह सेंटेन्सचं एग्जांपल आय नंतर काय घ्यायचं? शैल की विल? शैल. आय शैल हैव. नंतर काय? बीन. क्रिया होते आपली कशाची? टीचिंग. कशाची क्रिया होत आहे? टीचिंग. आय शैल हैव बीन टीचिंग
you, right? I shall have been teaching you. मी तुम्हाला शिकवत असेल, म्हणजे ही घटना भविष्यात काय झाली असेल, चालू झालेली असेल आणि चालू असेल, भविष्यात चालू झालेली असेल आणि चालू असेल. I shall have been teaching you. त्याच्यानंतर या वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स जो असतो, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, जे कोणते परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतात त्याच्यामध्ये आपण काय वापरतो, टाइम रेफरन्स. काय वापरतो, टाइम रेफरन्स. I shall have been teaching you since July. Since 2020 July 2024. Right. मी तुम्हाला 20 जुलै 2024 पासून शिकवत असेल, भविष्यात शिकवत असेल. 2024 22 जुलै 2024 आता आली आहे का, भविष्यात असेल ती घटना, म्हणजे ती आताची घटना नसायला पाहिजे. ती कशाची, कधी असायला पाहिजे, भविष्याची घटना असायला पाहिजे. कशाची, कधी, भविष्याची घटना असायला पाहिजे. I shall have been teaching you since 20 July 2024. राइट, म्हणजे आपली बॅच कधी स्टार्ट होईल नवीन, 22 जुलै 2024 ला. 22 जुलै 2024 ला. कळलं का, कळत आहे का? त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स कोणता असतो आपला, निगेटिव्ह सेंटेन्स. कोणता सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे, निगेटिव्ह सेंटेन्सला मराठीत काय म्हणतात, नकारार्थी वाक्य. निगेटिव्ह सेंटेन्सला मराठीत काय म्हणतात, नकारार्थी वाक्य. मग असर्टिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करत असताना काय करतो आपण, शॅल और विल, सब्जेक्ट शॅल और विल, त्याच्यानंतर काय लावतो त्याच्यामध्ये, नॉट. नॉट नंतर हॅव, नंतर बी, नंतर बिफोर, नंतर ऑब्जेक्ट. राइट, त्या ऑब्जेक्ट नंतर आपण टाइम रेफरन्स असं जरी लिहिलं प्लस टाइम रेफरन्स तरी चालतं. हे ऑब्जेक्ट आहे ना, हे ऑब्जेक्ट नंतर टाइम रेफरन्स आपला टाइम रेफरन्स आहे का, हे इम्पॉर्टंट आहे. आता याचं एक्झाम्पल आपल्याला लिहायचं आहे, हेच एक्झाम्पल निगेटिव्ह करायचं आहे. काय करणार, आय शॅल हॅव, सॉरी आय शॅल नॉट हॅव, I shall have not, I shall not have been. Been नंतर काय, teaching. Teaching नंतर काय, you. You नंतर काय, since. Since नंतर 22 जुलै 2024. हे झाले दोन जनरल स्ट्रक्चर. असर्टिव्ह सेंटेन्स, सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस हॅव प्लस बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. Negative sentence, subject plus shall or will plus not plus have plus be plus before plus object. हे लिहून घ्या दोन्ही स्ट्रक्चर, लक्षात ठेवायचे. हे स्ट्रक्चर खूप गरजेचे असतात सेंटेन्स कन्स्ट्रक्शन मध्ये. ओके, आपण आता असर्टिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सचे जनरल स्ट्रक्चर शिकलो. आता जनरल स्ट्रक्चर जे शिकायचं आहे आपल्याला, ते जनरल स्ट्रक्चर शिकायचं आहे कशाचं, यस नो टाइप. कशाचं, यस नो टाइप सेंटेन्स. यस नो टाइप सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर आपल्याला शिकायचं आहे. यस नो टाइप सेंटेन्स. यस नो टाइप सेंटेन्सलाच आपण दुसरं नाव काय दिलेलं आहे, सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. यस नो टाइप सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर काय आहे, तर ते लक्षात घ्या. इकडं सुरुवातीला आपण शॅल किंवा विल घेतो, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ते शॅल किंवा विल घेतलं. हे शॅल विल आपण आधी घेतलं, त्याच्यानंतर काय झालं, सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव बीन, त्याच्यानंतर काय, हॅव बीन, त्याच्यानंतर बिफोर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी काय, क्वेश्चन मार्क. शेवटी काय, क्वेश्चन मार्क. हे झालं यस नो टाइपचं जनरल स्ट्रक्चर. कशाचं जनरल स्ट्रक्चर, यस नो टाइप सेंटेन्स किंवा सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर. मग याचं एक्झाम्पल आपल्याला लिहायचं असेल तर आपण काय, आय शॅल हॅव बीन टीचिंग यू, हे सेंटेन्स लिहिलं, राइट, सिन्स 20 जुलै 2024. मग
तेच एक्झाम्पल आपल्याला येस नो टाइप कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो आपण, शाल आधी घेतो, शाल नंतर काय लिहिणार, सब्जेक्ट, सब्जेक्ट काय होता, आय, शाल आय हॅव, हॅव नंतर काय, बीन, हॅव नंतर काय, बीन, बीन नंतर काय, टीचिंग, टीचिंग नंतर काय, यू, सिन्स 22 जुलै 2024, राईट. आणि शेवटी काय द्यायचा असतो, क्वेश्चन मार्क, शेवटी काय, क्वेश्चन मार्क 2024, शेवटी क्वेश्चन मार्क. हे झालं yes no टाइप सेंटेन्सचं एक्झाम्पल, शॅल आय हॅव बीन टीचिंग यू सिन्स 20 जुलै 2024. हे जे yes no टाइप एक्झाम्पल आहेत त्याचे 4 एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे आहेत. याच्यानंतरचा जो सेंटेन्स असतो तो काय असतो, WH सेंटेन्स. कोणता सेंटेन्स, WH सेंटेन्स. WH सेंटेन्सलाच आपण दुसरं नाव काय दिलेलं आहे, डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, राईट. मग डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असेल किंवा WH सेंटेन्स बनवायचा असेल तर ते आपण कसं बनवत असतो, WH वर्ड प्लस हे जे जनरल स्ट्रक्चर आहे येस नो टाइप सेंटेन्सचं ते जनरल स्ट्रक्चर फॉलो करत असतो आपण. शाल और विल, शाल और विल प्लस सब्जेक्ट प्लस हैव बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी काय, क्वेश्चन मार्क. आता याचं एक्झाम्पल आपल्याला बनवायचं असेल, हेच वाक्य, जे वाक्य दिलेलं आहे येस नो टाइप सेंटेन्स, तेच वाक्य जर आपल्याला WH सेंटेन्स मध्ये बनवायचं असेल तर आपण काय करतो, एकतर सब्जेक्टला अंडरलाइन करतो किंवा ऑब्जेक्टला अंडरलाइन करतो की नाही. मग आता आपण इथे काय अंडरलाइन केलेलं आहे, सपोज समजून घ्यायचं आपण ऑब्जेक्टला अंडरलाइन केलं. कशाला अंडरलाइन केलेलं आहे, ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट हा पर्सन आहे, ऑब्जेक्ट काय आहे, पर्सन आहे. तर तेव्हा आपण प्रश्न कशाने विचारतो, whom, कशाने, whom, राईट. मग WH वर्ड काय लिहिणार आपण, whom. whom नंतर काय, shall, whom shall का की whom will, whom shall की whom will. आता आपल्याकडे काय आहे, काय आहे, you आहे, राईट. इथे यू आहे तर आपण काय करणार, whom shall की whom will. ऍक्च्युली हा shall आणि will कशानुसार आहे, सब्जेक्ट नुसार, ऑब्जेक्ट नुसार आहे का, राईट, ऑब्जेक्ट नुसार आहे का, नाही. म्हणून आपण काय यूज करणार इथे, shall. काय यूज करणार, shall. whom shall, shall नंतर काय, सब्जेक्ट, सब्जेक्ट काय, I, whom shall I. नंतर have been, have been नंतर teaching, whom shall I have been teaching. teaching नंतर काय, ऑब्जेक्ट वापरायचा का, नाही. since 22 जुलै 2024, 2024 आणि शेवटी काय, क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे 4 जनरल स्ट्रक्चर जे आहेत ते आपण शिकलेलो आहे. असर्टिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर, असर्टिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल प्लस हॅव बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्सचं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये जनरल स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. आणि येस नो टाइप मध्ये त्याचं जनरल स्ट्रक्चर आहे शाल और विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. WH सेंटेन्स मध्ये जनरल स्ट्रक्चर आहे WH वर्ड प्लस शाल और विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट, शेवटी काय, क्वेश्चन मार्क. हे 4 जनरल स्ट्रक्चर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स लक्षात ठेवायचे. अशा प्रकारे आपले किती टेन्स झाले, टोटल किती टेन्स शिकलो आपण, 12 प्रकारचे टेन्स शिकलो. किती प्रकारचे टेन्स शिकलो, 12 प्रकारचे टेन्स शिकलो.
मेनली 3 प्रकारचे टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रत्येक टेन्समध्ये 4 प्रकार शिकलो आपण. प्रत्येक टेन्समध्ये 4 प्रकार शिकलो, राईट. प्रेझेंट टेन्स जो होता त्या प्रेझेंट टेन्समध्ये 4 प्रकार शिकलो आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट टेन्समध्ये 4 प्रकार शिकलो. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर टेन्समध्ये 4 प्रकार शिकलो आपण. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारचे टोटल 12 टेन्सेस आपण शिकलेलो आहोत, राईट. समजलं?